या विश्वामध्ये बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांना महामाऊलींना अभिवादन करून तसेच करुणामय भगवान गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जम्बूद्वीप भारत भूमीवरती विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अतिसंघर्ष करून आपल्या जीवनाचा त्याग करून तुम्हा आम्हाला मानवतेचा मानवतावादी बुद्ध धम्म संघ फार कष्टाने मिळवून दिला आणि अशा बुद्ध धम्म संघाला अनुसरून आज या सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये दर सालाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे अंतर्गत वर्षवास प्रवचन मालिका 2024 पुष्पे 90 या विषयावर या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे आणि सदर कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आज जे आपल्याला प्रवचनकार लाभलेले आहेत ते माननीय यांचे शिंदे अण्णासाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याच पद्धतीने आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे गौतमजी ओवाळ साहेब आहेत। तसेच स्वागत अध्यक्ष माननीय सुरेशजी रोकडे होते, पण आजारामुळे त्यांची अचानक तब्येत खराब झाली, तर त्यामुळे हे अध्यक्षस्थान आपण या विहाराचे पदाधिकारी राजेजी कांबळे यांना देऊ इच्छितो। तसेच प्रमुख पाहुणे दीपालीताई गायकवाड हे येतीलच, पण याची रूपरेषा आणि याचा पुढील जो कार्यक्रम आहे तर भारतीय बौद्ध महासभेचे जे आमचे बौद्धाचार्य आहेत पदाधिकारी आहेत सोनवणे साहेब यांना मी विनंती करतो की आपण पुढील रूपरेषा या ठिकाणी सांगून कार्यक्रमाची गौतम बुद्ध यांना प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना आणि कार्याला अभिवादन। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम। भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं आयोजित वर्षावास प्रवचन मालिका 2024 अंतर्गत आज पुष्प 90 बोलले जात आहे। या पुष्पास अध्यक्ष म्हणून आयुष्यमान गौतम प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभले आहेत माननीय NG शिंदे अण्णा यांना मी विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं। त्याचबरोबर या पुष्पास प्रमुख भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय KB मोटघरे गुरुजी यांना मी विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गौतमजी ओवाळ साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण पुढे यावं आणि त्याचबरोबर या पुष्पास विहारातर्फे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय कांबळे साहेब यांनाही मी विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा। विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अध्यक्ष माननीय गौतमजी ओवाळ साहेब यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय KB मोटघरे गुरुजी यांचा ते सन्मान करतील। यानंतर माजी नगरसेवक माननीय जॉन पॉल साहेब यांनी कृपया पुढे यावं।
या पुष्पास प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभले आहेत माननीय एन.जी. शिंदे अण्णा. माननीय कांबळे साहेब हे माजी नगरसेवक माननीय जॉन पॉल साहेब यांचा सन्मान करत आहेत. या विश्वामध्ये बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांना महामाऊलींना अभिवादन करून तसेच दर सालाप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे अंतर्गत या ठिकाणी वर्षमालेचं आयोजन होत असतं. यंदाही या ठिकाणी वर्षमालेचं आयोजन केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन आपला कार्यक्रम होता, तर त्या अनुषंगाने जी काही लोक वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्या आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम शांत पद्धतीने कसा संपन्न होईल त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य व्यक्त करतो. आपल्या सर्वांनी सहकार्य करावे. पुढील भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं आपण जे उपासिकांचा अष्टशील आपण जे 10 दिवसाचं घेतो त्यामध्ये या 10 दिवस निवासी सेवा देतात. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन स्वागत. यानंतर आपण एक गीत घेणार आहोत आणि गीतानंतर आपण प्रमुख प्रवचन सुरू करणार आहोत. यानंतर मी आदरणीय भास्कर दादांच्या कन्या गायकवाड ताईंना दोघींनाही विनंती करतो की कृपया आपण पुढे यावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांना आम्ही प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. व येथे जमलेले माझे सर्व उपासक व उपासिका व लहान बालबालिका यांना सविनय जय. व आम्ही आज इथे एक छोटंसं गीत सादर करतो. नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीमराया, कायदे पंडित होऊन आला आम्हा उद्धाराया. याच दिशेने हे भीमसैनिक म्हणती जाता जाता, निर्धाराने मुखामधून शब्द देतो आता. जय भीम आमचा क्रांती लढा, जय भीम आमचा क्रांती लढा. जय भीम ही शक्ती न्यारी, जय भीम ऐसी ललकारी झाली ललकारी मुखी आता. वैर्या मानत देई आता कुणाला गीत नाही, स्फूर्ती झाली रे तुझी गाथा. जय भीम 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 जय भीम. वीराचा झुंजार झाला, नव्या बाधिताला दोघे ऊन आला. असा मार्ग दाता आम्हाला मिळाला, पुढे चालला रे हा जय भीमवाला. आदिले कराई तुझे गुणगान, नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीमराया. कायदे पंडित होऊन आला आम्हा उद्धाराया. याच दिशेने हे भीमसैनिक म्हणती जाता जाता, निर्धाराने मुखामधून शब्द देतो आता. जय भीम आमचा क्रांती लढा, जय भीम आमचा क्रांती लढा. जय भीम ही शक्ती न्यारी, जय भीम ऐसी ललकारी झाली ललकारी मुखी आता. वैर्या मानत देई आता कुणाला भीत नाही, स्फूर्ती झाली रे तुझी गाथा. जय भीम 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 जय भीम. जय भीम शब्दात समतेचा वाटा, या वाट्यात भीमा तुझा त्याग मोठा. तुझ्या
त्याच्या त्यागापोटी हा जय भीम झाला. नवे युग दिसले नव्या मानवाला. आलीने कराई तुझे गुणगान. नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीमराया. कायदे पंडित होऊन आला मा उद्धाराया. याच दिशेने हे भीम सैनिक म्हणती जाता जाता. निर्धाराने मुखामधून शब्द देतो आता. जय भीम आमचा हा क्रांती लढा. जय भीम आमचा हा क्रांती लढा. जय भीम ही शक्ती न्यारी. जय भीम ऐसी ललकारी झाली. ललकारी कुठेही आता. वैद्या मानवी देई आता कुणाला भीत नाही. स्फूर्ती झाली रे तुझी गाथा. जय भीम 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 जय भीम. खूप धन्यवाद. अतिशय प्रसन्न असं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या दोघींचंही भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आपल्याला प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभले आहेत माननीय NG शिंदे अण्णा. यांचं सर्वांशीच परिचय आहे. अखिल भारतीय समता सैनिक दलाचे ते पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे ते सल्लागार आहेत. मी अधिक वेळ न दवडता त्यांना या विषयाला न्याय देण्यासाठी प्राचारण करतो. आपण सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात अण्णांचं स्वागत करूया. वयाच्या 84व्या वर्षी ते आपल्या समोर प्रमुख प्रवचनकार म्हणून लाभले आहेत. त्यांचा विषय आहे निब्बाण. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या सम्राट अशोक या विहारातील सर्व सभासद, त्याचप्रमाणे बौद्ध महासभा पुण्याचे ट्रस्टीचे अध्यक्ष मुरगळे साहेब आणि सर्व कमिटीचे मेंबर, त्याचप्रमाणे सर्व वैद्यकीय. मला अतिशय आनंद होतो की आज आपल्या विहारामध्ये ही जी प्रथा निर्माण केलेली आहे ती अतिशय कृत्य आणि चांगली. या विहाराची समिती अतिशय प्रामाणिक आहे, धडपडी आहे आणि हा जो कार्यक्रम एक समाजाच्या दृष्टीनं निश्चितपणे चांगल्या प्रकारचा हा दरवर्षी हा कार्यक्रम आहे. मी त्यांचा अभिनंदन करतो. या ठिकाणी मला विषय दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या सर्व समाजाच्या आणि आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आणि आपण निश्चितपणे या विषयाबद्दल थोडासा विचार करणं. इतर विषयापेक्षा हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि तात्विकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या आणि आपल्याला निश्चितपणे त्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे अशा प्रकारचा हा विषय. म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट करत असतो, जी काही धडपड करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं काही सुख मिळत असतं. परंतु समाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या समाजामध्ये निश्चितपणे काही गोष्टी अशा आहेत की आपण हा जगत असताना, धडपड करत असताना काही दुःख, काही सुख
आपल्या जीवनामध्ये येत असतात. हा निब्बाण हा विषय असा आहे, हा तात्विक विषय आहे. हा गौतम बुद्धांनी आपल्या समाजाचं सर्व समाजाचं जगातील प्रत्येक माणूस हा बुद्धिवादी व्हावा आणि सर्व समाज हा सुखी आणि समाधानी आणि आनंदात राहावा, हा दृष्टिकोनातून बुद्धांनी आपल्याला कल्पना आहे. निब्बाण म्हणजे सुख. ह्या सुखाची कल्पना आपल्याला ह्या निब्बाणामध्ये दिसून येते. हा निब्बाण हा विषय जो आहे तो गौतम बुद्धांनी हा सर्व आपल्या आयुष्यामध्ये जे काही सिद्धांत मानले, जे काही आपल्या समाजाच्या दृष्टीनं सुख मिळवण्याच्या दृष्टीनं आणि दुःखापासून निवृत्त होण्याच्या दृष्टीनं जे काही सिद्धांत मानले, जी काही विचार शक्ती निर्माण केली आणि त्या विचार आणि तो एक सिद्धांत की जेणेकरून आपल्या समाजाला एक प्रकारचं सुख मिळावं. समाज हा निश्चितपणे हा दुःखी समाज आहे. सतत दुःखी आहे असं म्हणता येणार नाही, परंतु जर दुःख निवारायचं असेल तर बुद्धांनी आपल्या सर्व सिद्धांतामध्ये, मग ते सिद्धांत हे अर्थदीपभाव असो किंवा कर्मसिद्धांत असो किंवा मध्यम मार्ग असो, अशा प्रकारचे जे काही बरेच सिद्धांत गौतम बुद्धांनी मांडलेले आहेत, ते जेणेकरून समाजाची प्रगती व्हावी, सुखी व्हावा आणि दुःखाचं निवारण व्हावं, अशा दृष्टीने बुद्धांनी आपले सिद्धांत मांडलेले आहेत. आणि त्यापैकी हा जो सिद्धांत आहे ज्याला आपण निब्बाण म्हणतो, हा निब्बाण याचा अर्थ सुख, की दुःखमुक्ती झाल्यानंतर कशा प्रकारे दुःखमुक्ती करायची आणि त्यातून सुख कसं मिळेल, अशा प्रकारचा सिद्धांत गौतम बुद्धांनी मांडलेला आहे. तर आपल्याला कल्पना नसेल की कदाचित गौतम बुद्धाचा हा जो सिद्धांत आहे तो बुद्ध प्रणीत सिद्धांत आणि बुद्ध पूर्व सिद्धांत, ह्या सिद्धांतामध्ये आपल्याला कल्पना नाही की जी काही बुद्धपूर्वी सिद्धांताची कल्पना होती, त्या सिद्धांतामध्ये आत्म्याला अतिशय महत्त्व होतं. आणि पूर्वीचा जो समाज होता, बुद्धापूर्वीचा जो समाज होता, तो समाज हा आत्म्याला अतिशय महत्त्व देत होता. आणि आत्मा म्हणजे सर्व काही, आणि आत्मा हा अजीव आहे, तो मरत नाही, अशा प्रकारचा हा त्यांचा धडा होता. आणि बुद्धपूर्वी सिद्धांतामध्ये एक योगिक सिद्धांत म्हणून त्या बुद्धपूर्वीच्या लोकांमध्ये योग करायचा, म्हणजे फक्त तपश्चर्या करायची. आणि तपश्चर्या केल्यानंतर आपल्याला सुख मिळेल, आपल्याला दैवप्राप्ती होईल, अशा प्रकारची भ्रमक कधी त्यांच्यामध्ये कल्पना होती. आणि जो काही माणूस जो काही योगिक सिद्धांत करत असेल, तो अरण्यात जाईल किंवा तपश्चर्या करेल आणि त्याच्यामुळं आपल्याला दैवप्राप्ती होईल किंवा आपल्याला समाधान होईल, अशा प्रकारचा हा योगिक सिद्धांत होता. त्याचप्रमाणे लौकिक सिद्धांत, आता लौकिक सिद्धांत म्हटल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की सर्वसामान्य माणसामध्ये हा प्या आणि मजा करा, अशा प्रकारचा हा सिद्धांत होता की प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, खावं पिवं मजा करावी, अशा प्रकारचा जो सिद्धांत होता तो गौतम बुद्धाला मान्य नव्हता.
काही त्या सिद्धांतामध्ये फक्त तुमच्या काही गरजा आहेत, त्या इंद्रिय गरजा आहेत, त्या फक्त भागवणं आणि त्या वाढत राहणं अशा प्रकारचा हा सिद्धांत गौतम बुद्धाला मान्य नव्हता. त्याच्यामध्ये ते जो काही लौकिक सिद्धांत होता त्याच्यामध्ये समाजाला त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्या दृष्टीनं बुद्धाने तो सिद्धांत नाकारलेला आहे. ज्याप्रमाणे योगिक सिद्धांत नाकारलेला आहे त्याचप्रमाणे हा लौकिक सिद्धांतसुद्धा नाकारलेला आहे. आणि ब्राह्मणी आणि औपचारिक सिद्धांत जो आहे तो फक्त आत्म्याला महत्त्व देतो आणि आत्मा मरत नाही, तो जिवंत आहे आणि या बॉडीतून त्या बॉडीत एखादा माणूस मेला तर त्याचा जो काही आत्मा आहे ते दुसऱ्या मेलेल्या माणसामध्ये जातो आणि तो कधीही मरत नाही. अशा प्रकारचा हा जो काही ब्राह्मणी आणि औपचारिक सिद्धांत आहे त्या सिद्धांताची कल्पना की फक्त आत्म्याला महत्त्व दिलेलं आहे आणि आत्मा जे काही आत्मा मनुष्य मेल्यानंतर आत्मा एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीत जातो आणि तो सतत जिवंत राहतो. अशा प्रकारचा हा बुद्धपूर्वीचे जे काही सिद्धांत आहे ते सर्व सिद्धांत गौतम बुद्धाला मान्य नव्हते. आणि गौतम बुद्धांना वाटत होतं की हे काही सिद्धांत आहे ते आपल्या समाजाच्या दृष्टीनं, समाजाचा उत्कर्ष करण्याच्या दृष्टीनं, समाजाला सुख आणि समाधान मिळेल अशा दृष्टिकोनातून ह्या सिद्धांताचा काहीही उपयोग होणार नाही आणि काही उपयोग नाही अशा प्रकारचं गौतम बुद्धाचं मत होतं. आणि त्यानंतर त्याच्या उलट गौतम बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की राग आणि द्वेष हे आपल्या दुःखाचं कारण आहे आणि राग आणि द्वेष हा जर आपण नाहीसा केला, आपल्या जीवनामधून राग कमी केला, द्वेष कमी केला आणि सर्व समाजामध्ये ज्या काही चालीरीती आहेत, चांगल्या चालीरीती आहेत त्या आपण अंगीकारल्या तर अशा प्रकारचा गौतम बुद्धांचा हा जो तर गौतम बुद्धांनी आपला जे बुद्धपूर्व सिद्धांत होता त्याला उत्तर म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारचा सिद्धांत मांडलेला आहे. तर गौतम बुद्धाला निश्चितपणे आत्मा, परमात्मा किंवा देव वगैरे परमेश्वर वगैरे सर्व मान्य नव्हते आणि बुद्ध असे म्हणत होते की फक्त हा ज्या आत्म्याचा जी सिद्धांत आहे बुद्धपूर्वी काळातला तो न अंगीकारता आपण जिवंतपणे आपलं सुख कशामध्ये आहे, कोणत्या चालीरीती चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत आणि सुख कशामुळे मिळतं असं आपण संसारामध्ये आपण हा विचार केला पाहिजे. आणि बुद्ध असे म्हणतात की हा जो बुद्धपूर्वीचा सिद्धांत जे आहे त्याला मी काही महत्त्व देत नाही आणि प्राण्याचं सुख त्याच्या उलट आपल्या प्राण्याचं सुख कशामध्ये आहे त्याला मी महत्त्व देतो, आत्म्याला महत्त्व देत नाही अशा प्रकारचं बुद्धाचं एक मत आहे. आणि जिवंतपणे संसारामध्ये आपल्याला सुख कशा प्रकारचं मिळेल अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कल्पना आहे की आपण जगत असताना, व्यवहार करत असताना किंवा मनुष्य मात्र हा सर्व जे काय आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख मिळवण्यासाठी काही वाईट चालीरीती, काही वाईट गोष्टी करत असतो आणि त्या वाईट गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्यामध्ये राग आणि द्वेष, माणसामध्ये असणारा राग, द्वेष आणि वाईट भावना किंवा ज्या काही वाईट चालीरीती आहेत त्या जर आपण नाहीशा केल्या तर निश्चितपणे आपल्याला सुख लाभू शकतं.
आणि सुख जर मिळवायचं असेल जीवनामध्ये तर राग आणि द्वेष हा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यात आपण टाळल्या पाहिजेत, त्याच्यावर आपण मात केली पाहिजे आणि प्रत्येकाने राग नाहीसा करून आपल्याला जास्तीत जास्त सुखाचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जास्त सुख मिळत असतं. आपल्याला कल्पना आहे की राग आणि द्वेष हे जर प्रज्वलित जर असतील तर त्याच्यापासून आपण काही वाईट गोष्टी करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर होतो आणि त्याचा परिणाम समाजावर होतो आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं, स्वतः दुःखी होतो आणि समाजाला सुद्धा दुःखी करतो. तेव्हा राग आणि द्वेष ह्या भावना आपण नाहीशा केल्या पाहिजे आणि त्यातून आपण निश्चितपणे समाजामध्ये आपल्या स्वतःमध्ये निश्चितपणे सुख निर्माण करू शकतो. आणि त्याच्यापुढे जाऊन ह्या आपल्याला समाजामध्ये कल्पना आहे की वाईट चालीरीती वाईट गोष्टी ज्या आहेत त्या नाहीशा करण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्याला आपलं प्रज्ञावंत जी लोक आहेत, बुद्धिमान लोक आहेत, बुद्धिवादी लोक, प्रज्ञावान आणि विद्वान समाज जो आहे ते समाजामध्ये चालणाऱ्या ह्या वाईट गोष्टी, ह्या द्वेष आणि राग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा हा बुद्धिवादी समाज, हा ज्ञानी समाज आणि विचारवंत समाज हा विचार करणारा आहे की जेणेकरून आपल्याला कल्पना आहे ह्या समाजामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे आणि वाईट गोष्टी, वाईट चालीरीती, राग निर्माण झालेला आहे. तो नाहीसा करण्यासाठी प्रज्ञावान माणसं, बुद्धिवादी माणसं हे निश्चितपणे ह्यापासून अलिप्त राहतात आणि आपल्या स्वतःचा राग, द्वेष आणि वाईट कल्पना ज्या असतात त्या सर्व नाहीसा करण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून आपल्याला निब्बाण प्राप्त होईल, आपल्याला सुख निर्माण होईल आणि सुखी जीवन जर जगायचं असेल तर राग आणि द्वेष आणि अशा प्रकारच्या वाईट चालीरीती आपण आपल्या समाजातून नाहीसे केल्या पाहिजे, स्वतःपासून नाहीसे केल्या पाहिजे. तर आपल्याला निश्चितपणे निब्बाणाकडे म्हणजे सुखाकडे आणि समाधानाकडे आणि चांगल्या रीतीनं समाज निर्माण करण्यासाठी आपण आपल्या स्वतःचा उपयोग करू शकतो, समाजाला आपला उपयोग होऊ शकतो. आणि निब्बाणाचे सुख हे निब्बाणाचे सुख मिळते कसे तर आपल्याला कल्पना आहे की निब्बाणाचे सुख जर मिळवायचे असेल, निब्बाण म्हणजे सुख, तर ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला गरिबी आणि श्रीमंतीचा विचार करावा लागेल. गरीब लोकांना धडपडत असताना, संसार करत असताना निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःख निर्माण झालेलं असतं आणि ते आज कसं आपलं आयुष्य कसं हे करावं अशा प्रकारचं कष्ट प्रामाणिकपणाने करत असतात. त्याचप्रमाणे त्यांना सतत हे आपण आज जे मिळवलेली संपत्ती आहे ती आपल्याला आज होणार नाही, अजून उद्यासुद्धा आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारचं सतत तो त्याच्या चिंतेमध्ये आणि त्याच्या दुःखामध्ये. त्याचप्रमाणे श्रीमंत माणूससुद्धा आपल्याला कल्पना आहे की श्रीमंताकडे श्रीमंती जरी असली तरी तोसुद्धा दुःखी असतो. कारण त्या श्रीमंतीचं रक्षण करणं, त्या श्रीमंतीचं एक जास्तीत जास्त श्रीमंत होणं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये एक भावना निर्माण झालेली असते. आणि त्याप्रमाणे श्रीमंत आणि गरीब हे दोघंसुद्धा निश्चितपणाने दुःखी असतात. परंतु ह्यातून मार्ग जर काढायचा असेल तर आपल्याला कल्पना आहे की जर आपल्याला सुख हवं असेल तर आपल्याला राग आणि द्वेष आणि समाजामध्ये असणाऱ्या संपूर्ण वाईट चाली ह्या नाहीशा केल्या पाहिजेत, तेव्हाच आपण सुखी होतो. श्रीमंत माणूस आणि गरीब माणूस ह्यांना हा आपला जो काय राग आणि द्वेष जो आहे तो त्यांच्यामध्ये असणारा त्यांचा हा वाईट स्वभाव जो आहे तो त्यांना वाईट मार्गाला नेतो किंवा ते योग्य नाही असं वाटतं. राग आणि द्वेष हा श्रीमंतामध्ये
अतिशय लोभ असतो. श्रीमंती वाढवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि तो लोभ जो आहे तो गरीब आणि श्रीमंत दोघांमध्ये असतो आणि तो दोघांनाही त्रासदायक असतो आणि त्यांना त्याप्रमाणे सुख मिळत नाही. तेव्हा सुख मिळवण्यासाठी आपल्याला कल्पना आहे की निब्बाण म्हणजे ह्या सर्व वाईट गोष्टी चालीरीती समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या नाहीशा केल्या पाहिजे आणि समाज कशा प्रकारचा सुखी झाला पाहिजे. आणि ह्याच्यात आपल्याला कल्पना आहे की तृष्णा म्हणजे आपली भूक, आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे वगैरे वगैरे आपण सतत म्हणत असतो. श्रीमंत हा अतिशय श्रीमंत व्हावा तो स्वतः प्रयत्न करतो. गरीब हा आपल्याला कसं सुख मिळावं म्हणून तो कष्ट करत असतो, चिंता करत असतो आणि त्याची तृष्णा ही वाढत असते. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निब्बाणाला प्रतिबंध करणाऱ्या आहेत. तेव्हा आपण तृष्णा, भवतृष्णा आणि अविद्या ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या निब्बाणापासून, आपल्या सुखापासून परावृत्त करणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण अविद्या म्हणा किंवा भवतृष्णा आणि तृष्णापासून आपण मुक्त झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला निब्बाण मिळू शकतो. भिक्षूंना भगवान बुद्धांनी एका ठिकाणी एक प्रवचन देताना असं म्हटलेलं आहे की निर्दोष जीवन हा आपल्या निब्बाणाचा हा निब्बाणाचा उद्देश आहे. तर आपण निर्दोष जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्याला सुखी संसार व्हावा, सुख लावावं आणि आपलं आयुष्य सुखात जावं अशा दृष्टिकोनातून आपल्याला जीवन जगत असताना आपला हा उद्देश असला पाहिजे की आपण सर्वांनी ह्या निर्दोष जीवन जगावं. निर्दोष जीवन याचा अर्थ आपण एक गोष्ट ध्यानात ठेवा की डबक्यातून एक डबक्यातून बाहेर एक कमळ उगवलेलं आहे आणि तो बाहेर पडल्यानंतर कमळ आपल्याला कल्पना आहे की त्याच्यावर थेंब पडत असतात, पाऊस पडत असतो. तरीसुद्धा त्या कमळावर, त्या कमळाच्या पाकळ्यावर किंवा जे काही कमळ आहे त्याच्यावर कुठल्याही थेंबाचा किंवा पाण्याचा जरी किती वर्षाव झाला तरी त्या कमळावर त्याचा काही उपयोग होत नाही, ते सगळं गळून पडतं. त्याप्रमाणे जसं कमळ स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर असतं त्याप्रमाणे आपलं सर्वांचं जीवन हे कधी सुंदर आणि समाधानी आणि सुखी होईल. तर आपल्याला त्या कमळाची उपमा आपण ध्यानात ठेवा की आपण स्वच्छ आणि निर्मळ मनानं, विचारानं आणि प्रामाणिकपणानं जीवन कशा प्रकारे जगावं हे आपल्याला बुद्धाने शिकवलेलं आहे. आणि सारीपुत्त आणि भगवानचा उपयोग भगवान सारीपुत्ताला आणि भिक्षूला उपदेश करत असताना भिक्षूला भगवान म्हणतात, भिक्षूनं तुम्ही धर्माचे दायक व्हा. म्हणजे धर्माप्रमाणे, धर्माच्या नीतीप्रमाणे आणि धर्माचा जर प्रसार करण्याच्या दृष्टिकोनानं आपण आपल्या धर्माच्या विचारानं सर्व समाजामध्ये तुम्ही धर्माचा विचार प्रसारण करा आणि तुमचं स्वतःचं जीवन हे सुखी ज्याप्रमाणे तुम्ही सुखी राहाल त्याचप्रमाणे समाज देखील सुखी समाधानी राहील. आणि अशा प्रकारचं धर्माचं प्रवचन आपण सगळ्या समाजाला द्यावं की जेणेकरून समाज हा प्रगतीच्या मार्गावर सुखाने राहू. अशा प्रकारचं तुम्ही धर्माचं दायक व्हा असा म्हणून उपदेश हा भगवान बुद्धांनी सर्व शिष्यांना, सर्व भिक्षूंना केलेला आहे. धर्माचे दायक होणं म्हणजे काय तर धर्माच्या नीतीप्रमाणे, धर्माच्या विचाराप्रमाणे, धर्माच्या नियमाप्रमाणे वागणं आणि समाजामध्ये त्याचप्रमाणे आपण कसं प्रवचन देणं, समाजाला समाज सुखी कसा होईल, आनंदी कसा होईल, प्रेमान आणि गुणागोविंदाने समाज कसा राहील अशा प्रकारचं प्रवचन हा बुद्धांनी त्या भिक्षूंना दिलेलं आहे. आणि तशाच प्रकारचं प्रवचन संपूर्ण आपण प्रचारामध्ये, तुमच्या प्रचारात सगळीकडे समाजामध्ये द्यावं अशा प्रकारचा उपदेश बुद्धांनी हा सर्व भिक्षूने केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे त्या धर्माचे ज्ञान देण्यासाठी त्यानंतर
हे प्रवचन झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा सारीपुत्त हा त्या ठिकाणी नंतर गौतम बुद्ध गेल्यानंतर तो येतो आणि त्याला भिक्षुगण हा सारीपुत्राला प्रश्न विचारतात, सारीपुत्र आपण आम्हाला असं सांगा, हे निब्बाण म्हणजे काय? अशा प्रकारची व्याख्या, निब्बाणाची व्याख्या काय म्हणून सारीपुत्राला देखील हा सर्व भिक्षुगण प्रश्न विचारतो. तेव्हा सारीपुत्र म्हणतो, सारीपुत्र त्या भिक्षूला सांगत असतो की धर्माचे ज्ञान देण्याकरता सारीपुत्राने भिक्षूंना उपदेश केला आणि लोभ आणि द्वेष. सारीपुत्र म्हणतो त्या सर्व भिक्षुगणांना, तुमच्यामध्ये किंवा समाजामध्ये लोभ आणि दोष आहे तो आपण नाहीसा केला पाहिजे. आणि लोभ आणि दोष नाहीसा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आर्य अष्टांगिक मार्ग. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे, तर आर्य अष्टांगिक मार्गाचं आपण जर अवलंबन केलं, भिक्षुगणाला तो सांगत असतो की आपण सर्वांनी आर्य अष्टांगाचा मार्ग आक्रमण करा. आणि आर्य अष्टांग म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्यामध्ये जो काय उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये आर्य अष्टांगमध्ये म्हटलेलं आहे, सम्यक वाणी, सम्यक दृष्टी, सम्यक अविचार, सम्यक समाधी आणि सम्यक वाचा, कल्पना, आजीविका, प्रयत्न, स्मृती आणि समाधी. अशा प्रकारचे 8 जी समाजामध्ये असणारी अतिशय उत्कृष्ट अशी जे अंग आहेत जे आपल्याला करायला हवी, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हा जो निब्बाण आहे, हा निब्बाण म्हणजेच आर्य अष्टांग मार्गाचा अवलंबन करणे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगणे. आणि जर आपण अवलंबन केला तर निश्चितपणे आपल्याला सुख आणि समाधान मिळेल आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल. अशा प्रकारचा उपदेश हा सारीपुत्राने देखील या ठिकाणी आपल्या शिष्यांना, आपल्या भिक्षूला केलेला आहे. आणि त्यानंतर राजा मिलिंद आणि नागसेन याचा एक संवाद आहे. या ठिकाणी नागसेन आणि मिलिंद राजा या ठिकाणी आपल्या निब्बाणाबाबतीत त्या दोघांचा जो संवाद आहे त्यामध्ये राजा म्हणतो, राजा हा नागसेनला प्रश्न विचारतो, नागसेन आपण मला हे सांगा की हा निब्बाणामध्ये सुख आहे का काही दुःख आहे, का सुखही आहे आणि दुःख आहे? अशा प्रकारचा हा प्रश्न हा नागसेनला आपला मिलिंद राजा विचारतो. हा जो काही निब्बाण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणता की सगळं सुख आहे, तेव्हा मला असं वाटत नाही. हा मिलिंद राजा त्याला विरोध करतो आणि म्हणतो, आपण जे सुख आहे असं म्हणता, तर मला असं वाटतं की ह्या समाजामध्ये जे काय चालीरीती आहे, जे काय वाईट गोष्टी आहे, ज्या काही समाजामध्ये जे काय दोष आहे की समाजामध्ये हे निब्बाण मिळवण्यासाठी करणारे आपण जे समाजातले काही लोक प्रयत्न करतात किंवा भिक्षुगण किंवा आपण सर्व जे काही लोक आहात की ते तुम्ही लोक हा निब्बाण मिळवण्यासाठी हा प्रयत्न करता, कष्ट करता आणि त्या कष्टातून तुम्ही निब्बाण मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न करत असताना, तुम्हाला सुख मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न करत असताना तुम्हाला निश्चितपणे दुःख होत असतं. की सुख तुम्ही म्हणता की सुख आहे, परंतु हा निब्बाणामध्ये दुःखसुद्धा आहे आणि ते दुःख आणि सुख अशा प्रकारचं हे जे निब्बाण आहे, तेव्हा मी त्या तुमच्या विचाराला आग्रही नाही किंवा तुमच्या विचाराप्रमाणे मला ते पटत नाही. अशा प्रकारचा प्रश्न हा नागसेनला
हा मिलिंद राजा विचारतो तेव्हा मिलिंद हा नागसेन म्हणतो की महाराज, हा समाजामध्ये आपण म्हणता की हे दुःख आहे, सुख आहे, का दुःख आहे, का सुख दोन्ही आहे. तर माझा विचार असा आहे, मी असं म्हणतो की समाजामध्ये हा सुखच सुख आहे. हा जो तुम्ही सांगता की समाज हा निर्वाण मिळवण्यासाठी, सुख मिळवण्यासाठी हा धडपडत असतो, कष्ट करत असतो आणि ते काय काय गोष्टी अशा आहेत की ती त्या गोष्टीमध्ये आपल्याला दुःख मिळत असतं. तेव्हा मला असं वाटत नाही की आपण म्हणता त्याप्रमाणे सर्व सुखच आहे. परंतु नागसेन म्हणतो की महाराज, हे आपण जे सांगता की कष्ट केल्यानंतर, खूप त्रास घेतल्यानंतर सुख मिळतं, परंतु हे जे कष्ट आणि जे काही प्रयत्न आहेत सुख मिळवण्याचे, ते प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न हे निर्वाणापूर्वीचे प्रयत्न आहेत. हे सुख मिळवण्यापूर्वीचे प्रयत्न आहेत. हे दुःख कष्ट जे घेतात, ते जे कष्ट घेतलेले असतात त्याचं निश्चितपणे पुढे आपल्याला त्याचा सुखामध्येच रूपांतर होणार आहे आणि सुख मिळणार आहे. अशा प्रकारचे त्यांचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या प्रयत्नाला फळ हे निश्चित येणार आहे आणि सुखाने त्या प्रयत्नातून निर्माण होऊन नंतर सुख लाभणार आहे, म्हणून ते प्रयत्न करत असतात. अशा प्रकारचं हे निर्वाण म्हणजे परमोच्च सुखाचा आनंद. आणि हा जो सुखाचा आनंद आहे तो अतिशय आपल्याला कल्पना नसेल की आपल्याला आपण आनंदी केव्हा होतो. परमोच्च अतिशय सुखाचा सगळ्यात आनंद कधी होतो, तर आपण प्रयत्न केल्यानंतर, प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर आणि जे काही कष्ट केल्यानंतर आपल्याला शेवटी फळ मिळतं, त्यातून आपण आनंद निर्माण होतो. आणि सुखाने आणि कष्ट केल्यानंतर प्रामाणिकपणानं आपण जीवन, पुढचं आयुष्य निश्चितपणाने आपण सुखाने आणि आनंदाने घडवत असतो. आणि निर्वाणाचे दर्शन कसे होते, तर बुद्धाला नागसेनला प्रश्न विचारलेला आहे की हा निर्वाणाचे दर्शन कसे होते. अशा प्रकारचा मिलिंद राजाने त्यांना प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा नागसेन म्हणतो की आपल्याला कल्पना आहे की माणसाला सुख हवं असतं, तेव्हा शांत होऊन, प्रसन्न होऊन आणि सुखी आणि समाधानी होऊन, की जेव्हा आपण कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्न करतो आणि अभय आणि निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा अभय न होता सुखी समाधानी. आणि आपल्याला कल्पना आहे की हे भिक्षुगण, हे भिक्षू जे असतात ते निश्चितपणे सुख असतं, त्यांना हे सुख लाभत असतं. आणि त्याप्रमाणे आपण निर्वाणाचे हे सुख आहे. तेव्हा आपण जर शिलाचा अवलंबन केलं, आपलं शील चांगलं असेल तर सर्वात श्रेष्ठ म्हणजे शील आहे. आपण शिलाप्रमाणे जर वागलं, शांत होऊन, प्रसन्न होऊन आणि निर्वाणाचे दर्शन घेतो, तर आपण जर स्वतःचं शील जर आपलं चांगलं असेल तर आपण निश्चितपणे आपण सुखाकडे प्रामाणिकपणाने आपण प्रयत्न केल्यानंतर सुख लाभत असतं. निर्वाण मार्गातील आपल्याला निर्वाणाचे त्यांनी 4 भाग केले जातात. तर निर्वाण जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यामध्ये सोपापण, सौदागामी, अनागामी आणि आरोहण अशा प्रकारचे 4 माणसाचे प्रकार केले आहेत. त्याच्यामध्ये जे काही आपल्याला अडथळे निर्माण होतात, निर्वाण म्हणजेच निर्वाण आणि निर्वाण हे आपल्याला कल्पना नाही की निर्वाण हा शब्द संस्कृत शब्द आहे आणि निर्वाण हा पाली शब्द आहे आणि नेवणे हा मराठी शब्द आहे. तेव्हा नेवणे म्हणजे शांत राहणे, त्याचप्रमाणे आपल्याला हा पाली शब्द आणि
संस्कृत शब्द हे दोन्ही शब्द सारखेच आहेत. आपल्याला कल्पना आहे की हा स्वतःपण असो किंवा सर्गगामी असो किंवा अनागामी असो किंवा अरंत असो, हे ते चार माणसाचे प्रयत्न, ते चार प्रकारचे जे प्रयत्न करणारी माणसं आहेत की आपल्याला निब्बाण मिळावं, सुख मिळावं, समाधानी व्हावं, अशा प्रकारचा आपल्याला हा स्वतःपण हा त्याच्यामध्ये बुद्धपूर्वी निर्वाणामध्ये आत्मा त्याने मानलेला आहे. तर आत्मा आपण हा स्वतःपणामध्ये आत्मा, बुद्ध, धम्म आणि संघ याला मानणं, आपल्याला न मानणं आणि स्वप्नादी गोष्टीमुळं आपल्याला ज्या काही तप वगैरे करून आपल्याला ईश्वर प्राप्ती होणं वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तीन गोष्टी हा आपल्याला स्वतःपणामध्ये जर मानत असेल तर करत असेल, त्याने ज्या आपल्या ज्या अडथळे आहेत ते नाहीसे केले तर तो स्वतःपणे म्हणजे निब्बाणाकडे जाण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारचे अडथळे जे निर्माण झालेले असतात ते अडथळे तो बुद्ध, धम्म आणि संघ आणि आत्मा आणि स्वप्नादी ह्या गोष्टी आहेत त्या टाळत असतो आणि त्याप्रमाणे त्याचा विरोध करतो आणि त्याप्रमाणे बुद्ध, धम्म आणि संघ याला मानतो आणि आत्म्याला तो नाकारतो. अशा प्रकारची जी काही त्याची जी स्वतःपण होण्यासाठी ही तीन जी अडथळे आहेत ते पार करत असतो. त्याचप्रमाणे जे काही शब्दागामी त्याच्यानंतर जे तीन प्रकार आहेत त्याच्यानंतरचा ते देवाला मानणं, अहंकार आणि अशा काही गोष्टी आहेत त्या पुढच्या गोष्टी तो टाळत असतो. ते 7-10 प्रकारचे जे अडथळे आहेत ते देव प्राप्ती करणे, अहंकार असणे आणि अविद्या वगैरे अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ह्या 10 गोष्टीपैकी आणखी 3 गोष्टी तो टाळत असतो आणि त्याप्रमाणे तो सज्जागामी होतो. त्याचप्रमाणे अनागामी आणि आरंभ ह्यासुद्धा ह्या पुढच्या ज्या काही वाईट चालीरीती आहेत, ज्या काही आपल्याला बुद्धपूर्व जे काही निब्बाणाची कल्पना दिलेली आहे त्या सर्व कल्पनाचा नाहीसा करण्यासाठी, त्या कल्पना टाळण्यासाठी हा प्रयत्न करत असतो आणि शेवटी आपल्याला कल्पनाचे अरंत होते. अरंत होणे म्हणजे काय तर 10 प्रकारचे जे अडथळे आहेत 10 प्रकारचे अडथळे तुम्हाला मी सांगितले की देव प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणे न करणे, हे बुद्धपूर्व जे काही त्यांनी जे निब्बाणाची कल्पना दिलेली आहे ते देवप्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. अहंकार होता त्याच्यात आणि अविद्या वगैरे होता. ह्या सर्व गोष्टीचा त्याग करणं, त्या गोष्टी न करणं अशा प्रकारच्या सर्व गोष्टी टाळल्यानंतर तो अरहंत होतो. आणि अरहंत झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे अरहंत आणि बुद्ध त्याच्यामध्ये एक थोडासा फरक आहे. अरहंत हा फक्त आपल्या प्रयत्नानं अरहंत होत नाही, तर बुद्ध हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नानं बुद्ध होता. आणि अरहंत हा आपल्या इतरांचं ऐकून किंवा स्वतः प्रयत्न करून किंवा जे काही ज्ञान मिळवून आपण हा अरहंत होत असतो, अरहंत असं म्हटलं जातं. थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये की बुद्धानं अतिशय प्रयत्न केलेला आहे, स्वयं स्वतःच्या प्रयत्नानं बुद्ध झालेले आहे, परंतु अरहंत हा दुसऱ्याचं ऐकून स्टडी करून अभ्यास करून हा अरहंत झालेला असतो. अशा प्रकारचं ह्या समाजामध्ये अशा प्रकारचे 4 भाग आहेत की अरहंत आपलं बुद्ध हे निर्वाण प्राप्तीसाठी अशा प्रकारचे 4 समाजामध्ये 4 प्रकारचे गट पडलेले आहेत. त्याचप्रमाणे मिलिंद असेल याच्यामध्ये दुसऱ्या आणखी काही संभाषण झालेलं आहे. त्याच्यामध्ये मिलिंद असं म्हणतो, मिलिंद असं प्रश्न विचारलेला आहे की निरोध म्हणजेच निर्वाण का, निरोध म्हणजे निर्वाण का किंवा निरोध म्हणजे निर्वाण का, हे बरोबर आहे का. तर नागसेन म्हणतो हो, निरोध म्हणजेच
निर्वाण किंवा निभान. निरोध होणं म्हणजे काय? तर निरोध होणं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ह्या ज्या समाजामधल्या ज्या वाईट चालीरीती आहेत त्या सर्व नाहीशा करणं किंवा आपण निभान प्राप्तीसाठी जे काही वाईट गुण आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुखी होण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या न करणं. निर्वाण हे निर्गुण आहे का? तेव्हा त्यांनी विरोध म्हणजे जर समजा आपण वाईट गोष्टी टाळल्या तर निश्चितपणे समाजामध्ये हा समाजातल्या वाईट चालीरीती जर टाळल्या तर हाच निरोध आहे. समाज सुखी होण्यासाठी आणि आपल्याला सुख मिळण्यासाठी त्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत. निर्वाण निर्गुण आहे का? आपल्याला कल्पना आहे निर्वाण निर्गुण म्हणजे काय? तर माणसाला सुख अतिशय उच्च प्रकारचं सुख कधी मिळू शकतं? तर माणसानं जर अतिशय चांगल्या प्रकारचं जर शिलानं वागला, सद्भावनेनं वागला, सत्कार्य केलं तर निश्चितपणाने हा निभानमध्ये आता निश्चितपणे हा निभान हे निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे कुठलाही त्याच्यामध्ये गुण नाही. निर्माण म्हणजे काय? ही कल्पना आहे की आपल्याला हे मनाचं समाधान, मनाचं अतिशय उच्च कोटीचं समाधान जे आहे त्याला निर्माण असं म्हटलेलं आहे. तिचं समाधान आपल्याला कधी मिळतं? तर आपल्याला समाजातल्या आपल्या स्वतःमधल्या वाईट गोष्टी जर टाळल्या तर निश्चितपणे आपल्याला समाज एक सुख आणि आपल्याला मनापासूनचा आनंद मिळतो. तेव्हा आपण या सर्व निर्वाण प्राप्तीसाठी एक उदाहरण दिलेलं आहे की समजा एखाद्या माणसाला आपण सांगितलं की तू अमुक अमुक पर्वतावर जा, तेव्हा तो पर्वतावर जाऊ शकतो का? अशा प्रकारचा हा नागसेननं मिलिंद राजाला प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा मिलिंद राजा म्हणतो की हा आपल्या शक्तीनं पर्वतावर जाऊ शकतो, परंतु नागसेन म्हणतो हा मनुष्य हा पर्वतावर गेल्यानंतर तो पर्वत स्वतः आणू शकेल का? पर्वत घेऊ शकेल? पर्वताला आपण घेऊन येऊ शकतो का? अशा प्रकारचा नागसेन यांनी मिलिंदला प्रश्न विचारलेला. तेव्हा नागसेन म्हणतो मिलिंद राजा म्हणाले की हा मनुष्य आपल्या स्वतःच्या शक्तीनं पर्वतावर जाऊ शकतो, परंतु पर्वत आणू शकत नाही. याचा अर्थ असा की त्याला पर्वत आणण्याची त्याच्यामध्ये ताकद नाही किंवा तो आणू शकत नाही. याचा अर्थ असा की आपण जर त्याला सांगितलं की तू पर्वत आण तर त्याची तशा प्रकारची शक्ती नसते. तर नागसेन म्हणतो की आपण ह्या प्रकारे आपण जे निर्वाण आहे ते त्याला तशा प्रकारचं तो आपण सांगितलेलं पर्वत आणू शकत नाही. तेव्हा त्याला निर्वाण प्राप्तीसाठी शकत नाही. तर त्यावेळेला हा नागसेन म्हणतो की त्यांनी त्याच्यामध्ये जे काही निर्वाण आहे, निर्वाण म्हणजे जी शक्ती आहे ती शक्ती फक्त त्याला पर्वतापर्यंत जाण्यापुरती आहे आणि तो पर्वताला आणू शकत नाही. तेव्हा त्याच्यापुढं असं म्हटलेलं आहे निर्वाण हे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ याच्या पुढचे आहे. म्हणजे निर्वाण प्राप्त जर झालं तर त्याची आपण कल्पना करू शकत नाही, त्याचा विचार करू शकत नाही, की त्याला हे निर्वाणाची व्याख्या आपण करू शकत नाही. ही निर्वाण प्राप्तीसाठी आपण केलेल्या प्रयत्नातून आपल्याला जे काही निर्वाण शांती प्राप्त झालेली आहे, सुख प्राप्त झालेलं आहे, ते सुखाची कल्पना त्याचा आपण निश्चितपणे त्याची कल्पना करू शकत नाही की आपल्याला त्या कष्टापासून आपण आपल्या स्वतःला
किती प्रकारचा आनंद झालेला आहे, त्या आनंदाचं मोजमाप आपण करू शकत नाही. तेव्हा त्याच्यामध्ये निर्वाण आहे हे कसं सांगू शकता, हे निर्वाण आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता. तर त्यावेळेला मिलिंद हा प्रश्न विचारतो नागसेनला, हे निर्वाण आहे हे कशावरून. तर निर्वाण आहे हे निश्चित, परंतु ते आपण दाखवू शकत नाही, ते पाहू शकत नाही. आणि आपल्याला जे सुख मिळतं ते सुखाची आपण कल्पना करू शकत नाही. अशा प्रकारची निर्वाणाची व्याख्या त्याने केलेली आहे. आणि या ठिकाणी जाऊन गणवत आणि मोगलान भगवंताला प्रश्न विचारतात की सर्वांना निर्माण मिळते का, सर्वांना सुख प्राप्ती होते का. तर नागसेन म्हणतो सर्वांना सुख प्राप्ती होणार. कारण सुख प्राप्तीसाठी त्याने एक उदाहरण दिलेलं आहे की भगवंत असं म्हणतात की श्रावस्ती ते राजघरापर्यंत जे काही अंतर आहे ते अंतर जाण्यासाठी आपण एखाद्या माणसाला जर सांगितलं की तू श्रावस्तीपासून राजघरापर्यंत चालत जा, तेव्हा त्या माणसाला श्रावस्तीपर्यंत राजघरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याला जाताना येणारे अडथळे, त्याला नद्या किंवा पर्वत किंवा कोणत्या प्रकारचे जे काही अडथळे निर्माण होतील ते सर्व प्रकारचे अडथळे तुम्ही त्यांना सांगितले. परंतु तो श्रावस्तीपासून राजगृहापर्यंत न जाता तो दुसऱ्या मार्गाने जातो, तेव्हा त्याला राजगृहापर्यंत पोचता येत नाही. अशा प्रकारचा हा एक सिद्धांत, अशा प्रकारचा तो सांगत असतो की तेव्हा बुद्ध म्हणतात की तुम्ही जे काही दाखवलेला मार्ग आहे, मी दाखवलेला जो मार्ग आहे, त्या मार्गाने जर तुम्ही निश्चितपणे गेला तर तुम्हाला त्या निश्चित ठिकाणी जाता येईल. तेव्हा तुम्ही दुसऱ्या मार्गाने गेल्यानंतर तुम्हाला निर्वाण प्राप्त होणार नाही किंवा निश्चित ठिकाणी जाणार नाही. तेव्हा मी जे सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, माझं जे तत्त्वज्ञान आहे, धर्माचं तत्त्वज्ञान आहे, ते तुम्ही जर अंगीकारलं नाही, पाळलं नाही तर निश्चितपणे तुम्हाला सुख मिळणार नाही, दुःख मिळेल. तेव्हा मी जे काही तत्त्वज्ञान सांगितले त्याचा अंगीकार करा की जेणेकरून तुम्हाला दुःख मिळेल. अशा प्रकारचं बुद्धांनी त्या भगवंताने त्या ग्रंथाला सांगितलेलं. गलत हा मोगलान हा भिक्ष असतो त्याला सांगितलेला. आणि निर्वाण प्राप्तीचा मार्ग जो आहे, तर ते निर्वाण कशा प्रकारे प्राप्त होतं. निर्वाण प्राप्त जर करायचं असेल, तुम्हाला सुखी आणि समाधानी व्हायचं असेल, जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल आणि इतरांना सुद्धा जर आनंद द्यायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला विशुद्धी मार्ग म्हणजे शिलाचा, सदाचार आणि सद्भावनाचा मार्ग तुम्ही जर अंगीकारला तर निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि स्वतःला सुख मिळेल आणि इतरांना सुद्धा देऊ शकाल. अशा प्रकारचं तुम्ही शिलाचरण, सदाचरण आणि सद्भावनेने वागलं पाहिजे. अशा प्रकारे विशुद्ध मार्ग म्हणजे तो सदाचाराचा मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता याचा जर आपण अवलंब केला आणि विशुद्ध बुद्धी आणि शिलाचा मार्ग अवलंब केला, सदाचरणाचा मार्ग अवलंब केला तर निश्चितपणे आपल्याला समाजामध्ये, आपल्या स्वतःमध्ये सुखी आणि आनंदाने आणि जीवन घालू शकतो. अशा प्रकारे बुद्धाने विशुद्ध मार्ग सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे विपश्यना म्हणजे फक्त मनावर कंट्रोल करणे, मनावर ताबा ठेवणे आणि तो ताबा ठेवल्यानंतर निश्चितपणे विशुद्धी मार्गाला त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारचं मनशांती जर लाभायची असेल, सुख लाभायचं असेल तर विशुद्धी मार्ग आणि शिलाचरण आणि नीतिमत्ता हे पाळली पाहिजे. अशा प्रकारचं बुद्धाचं प्रवचन बुद्धाने सांगितलेलं आहे. ते जर आपण पाळलं तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि समाधान मिळेल
अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा विचार हा बुद्धांनी सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण निर्वाण म्हणतो, निर्वाण म्हणतो किंवा परिनिर्वाण म्हणतो, तर आपल्याला कल्पना आहे की आपण मृत्यू पावल्यानंतर आपण निर्माण झालो असं म्हणतो. परंतु हे प्रथम अवस्थेमध्ये ज्या काही समाजाच्या अवस्था आहेत आणि समाजात सामाजिक, धार्मिक आणि नैतिक कार्य करणारी काही लोकं आहेत, अशा समाजाचे जे घटक आहेत त्याप्रमाणे प्राथमिक, मध्यम आणि उत्तम अशा प्रकारचे निर्वाणाचे भाग केले जातात. आता प्राथमिक निर्वाणामध्ये आपण प्राथमिक अशा ज्या काही निर्वाणाचे प्रकार आहेत त्या प्राथमिक निर्वाणामध्ये आपल्याला निर्वाण असं म्हटलेलं आहे आणि मध्यममध्ये परिनिर्वाण म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर उत्तम असा जो काही समाज घटक आहे त्याला महानिर्वाण म्हटले. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या आयुष्यामध्ये आंबेडकरांनी आपल्या सर्व समाजासाठी या देशासाठी जगासाठी म्हणा तर अतिशय मोलाचं आणि घटना देऊन किंवा आपलं धर्म, बौद्ध धर्म देऊन हे काही अतिशय क्रांती केलेली आहे, वैचारिक क्रांती केलेली आहे, मानसिक क्रांती केलेली आहे आणि समाजाचं हित आणि दुःख नाहीसे करण्यासाठी विशेषतः जो मागासवर्गीय समाज होता, पीडित समाज होता, त्याला हजारो वर्षापासून गुलाम केलेलं होतं आणि ते संपूर्ण गुलामी नाहीसे करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या कष्टाने आणि स्वतः शील समाधानी शिलाचरणानं वागून प्रयत्न करून आपल्याला सुखी आणि समाधान सर्व समाज हा सुखी समाधानी राहावा, विशेषतः खालचा समाज हा सुखी व्हावा अशा प्रकारचा अतिशय प्रयत्न केलेला आहे, क्रांती केलेली आहे. त्याचप्रमाणे बुद्धाने देखील आपल्या आयुष्यामध्ये समाजामध्ये दुःख आहे आणि ते दुःख नाहीसे कसं होईल अशा प्रकारे बुद्धाने प्रयत्न केलेला आहे, स्वतःचे जीवन घालवलेलं आहे आणि त्या आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये बुद्ध आणि आंबेडकर यांचा संपूर्ण जर आयुष्य पाहिलं तर मानव जातीसाठी आणि आपल्या सुखासमाजासाठी जे काही आपल्याला मार्ग दाखवलेले आहे आणि त्या जो काही मार्ग दाखवलं त्या मार्गाने आपण जर गेलो तर निश्चितपणे आम्ही सुखी समाधानी आणि शीलवंत अशा प्रकारचा मार्ग आणि शील बुद्धी, विशुद्ध बुद्धी, शिलाचरणाने सदाचरणाचा अनुभव आणि विपश्यना ह्या सर्व गोष्टी आपण जर केल्या तर निश्चितपणे समाज सुखी होईल, आपण सुखी होऊ आणि आपल्याला शेवटी आपल्याला कल्पना आहे की बुद्धाने आपल्याला जे काही मार्ग दाखवलेला आहे त्यावेळेला जेव्हा बुद्धाचं महापरिनिर्वाण होतं त्यावेळेला अतिशय दुःख झालेलं असतं सर्व भिक्षुगणाला आणि त्यावेळेला बुद्ध सगळ्या भिक्षुगणाला सांगतो की दुःखी होऊ नका, मी काय जो मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग तुम्ही अवलंबन करा आणि समाजामध्ये स्वतःमध्ये सुख निर्माण करा. आणि त्यावेळेला बुद्ध म्हणतात की हेट आय एम गॉन, माय टीचिंग शॅल बी युअर टीचर अँड मास्टर. म्हणजे मी काही जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे तेच तुमचा आयुष्यामधला तुमचा मार्गदर्शन आणि मास्टर आहे आणि ते तुम्ही पाळा एवढं सांगून बुद्ध सर्व आपल्या भिक्षुगणांना शेवटचा मार्ग दाखवतात आणि त्यानंतर आपलं त्यांचं महापरिनिर्वाण होतं. अशा प्रकारे जे काय बुद्धाचा मार्ग आहे तेव्हा तो आपण सर्वांनी अवलंबन करावा, सुखी समाधानी विशुद्ध बुद्धी आणि सदाचरण आणि सद्भावना शिलाचरण अशा प्रकारची आपली लागणूक असावी अशा प्रकारचा आम्ही बुद्धाचा हा संदेश आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.
जय बुद्ध जय भारत. धन्यवाद अण्णा. या ठिकाणी अण्णांनी त्यांच्या अभ्यासामधून जो काही धम्म, जो काही निब्बाणाचा अर्थ त्यांना उमजला तो सर्व उपासक उपासिकांपर्यंत बनते नागसेन आणि मिलिंद राजा यांचा जो संवाद होता त्या संवादामधील टिपण त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचा सुद्धा प्रयत्न आहे की नवीन प्रवचनकार निर्माण व्हावे, त्याचबरोबर आपला बोधाचार्य अभ्यासू असावा आणि विहारामध्ये प्रबोधन करणारा असावा. या हेतूनेच आपण ही प्रवचन मालिका विहारामध्ये राबवत आहोत. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कुशल कर्मास अनुमोदन द्यावं. या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय गौतमजी ओव्हाळ साहेब यांना मी विनंती करतो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना प्रथम जय भीम. उपस्थित असणारे सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे मोरघरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या युवा कार्यकर्ते सागर वानखेडे, त्याचप्रमाणे आमच्या महिला कार्यकर्त्या आज या ठिकाणी प्रत्येक वर्षी वर्षावर्षाचा कार्यक्रम सम्राट अशोक विद्यालयामध्ये होत असतो आणि त्याची तारीख सागरनी मला सांगितली गेल्या हप्त्यामध्ये की आपल्याला निश्चित तारीख आहे. फार सुंदर. कारण का की आपण वर्षावर्षाचा जो कार्यक्रम असतो तो खरोखर आता मी उपसंघ हा पावसाळ्यामध्ये काय करायचं, त्यामुळे कुठल्या तरी ठिकाणी राहून उपसंघ हा वर्षावर्षाचा कार्यक्रम केला असतो. आता त्या ठिकाणी सांगितलं, फार सुंदर सांगितलं माणसाला प्रवचन की आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला भगवान बुद्धाचा धर्म दिला, धर्म दिला आणि तो धर्म जर खरोखर आपण सर्व बौद्ध उपासकांनी त्याचं जर पालन केलं तर त्यांच्या प्रवचनमधून एक वाक्य असं ठरतं, मी म्हणतो की कुणालाही दुःख असं वाटणार की दुःख प्रत्येक व्यक्तीला आहे, पण बुद्धांनी सांगितलं नाही की त्याच्यात मानतात. दुःख हा शब्द भगवान बुद्धाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मार्मिक शब्द की दुःखावर मात आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सर्व लोकांनाही वाटलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस एवढ्या मुक्तांनी धर्मांतराची घोषणा केली होती आणि घोषणा केल्याच्यानंतर सर्व लोकांनाही वाटलं होतं की बाबासाहेब कुठल्या धर्मामध्ये आणि कुठला धर्म स्वीकारतात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व हिंदूपासून तर ख्रिश्चन मुस्लिम सर्व धर्माचा अभ्यास केला आणि अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी असाही धम्म घेतला की तो आमच्या लोकांना अति अवघड नको, नाहीतर आमची लोक आत्ताच सांगितल्याप्रमाणे की बुद्धाच्या अगोदर शाक्यकुळ आणि शाक्य संघ ह्या वाद नदीच्या पात्रावर वाद होऊन भगवान बुद्धांनी स्वतः त्याग केला की हा वाद होत असताना मी बघतोय एक राजाचा मुलगा सिद्ध महाराजांचा मुलगा आणि माझ्या राज्यामध्ये हे होतं, त्याहून सिद्धार्थ गौतमाने खरोखर हा त्याग केला की युद्ध नको, मला शांत मार्ग असावा. म्हणून आपण आजही भारताला सांगतो की भारतामध्ये भगवान बुद्धाचा जो धर्म आहे त्याचा एकच मार्ग आहे की युद्ध नको तर बुद्ध हवा जगाला. आणि त्यातूनच आज आपल्या राष्ट्रीय
ध्वजवर 24 आऱ्या याचं जर पाहिलं आपण तर झेंड्यावर 24 आऱ्याचं जे लेख आहे ते आपण समजून घेतलं पण की आज खरोखर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्ध माहिती आहे. त्यांचं एक स्वप्न होतं की मी जर जगलो होतो खरं तर भारत बौद्ध नाही, पण त्यांनी त्या 24 आऱ्याच्या याच्यातून खरोखर आज आम्हाला आहे की आम्ही भारत आहे. आता आपण या वर्षाच्या कार्यक्रमानिमित्ताने आपण ठिकठिकाणी फिरलो पाहिजे, विहारात गेलो पाहिजे, विहारात राहिलं पाहिजे. या ठिकाणी त्यावेळेस 80पर्यंत फुल विहार भरायचं. आमचे मोडघरे साहेब यायचे, मोडघरे वगैरे सगळे. आत्ता काय झालं, आमची वय झालं थकत आणि आमची तरुण पार्टी, तर तरुण पार्टीला एकच विनंती की आपण खरोखर या ठिकाणी वर्षावासाचा प्रत्येक इथं कार्यक्रम कधी पडत असेल तर आपल्याला बाजूला हवे मदतीने शहावे त्या ठिकाणी आपण मोठा कार्यक्रम घेऊ शकतो. तेव्हा या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि वर्षावासाचा कार्यक्रम झाला. आणि मलाही असं वाटतं की आम्ही बुद्ध शासन सभा या ठिकाणी या विहारावर स्थापन केलं होतं. ते बुद्ध विहार न करता आता भारतीय बौद्ध महासभेचं लेबल लावावं अशा प्रकारचं मला एक थोडं या ठिकाणी फार चांगलं वाटतं आहे. आणि मी त्याचे या ठिकाणी माझे विषय अशा मांडलेले आहेत. पुढील कार्यक्रम त्याचा विचार करतील आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. जय हिंद. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणेने या ठिकाणी 90 पुष्प या ठिकाणी संपन्न केलेले आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर शिंदे अण्णांचं जर वय बघितलं तर 85च्या सुमारास आसपास आहे. आणि आजही धम्माचा गाडा अभ्यास ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. काय गरज असेल त्यांना, काय गरज काय असेल त्यांना, टेन्शन घेऊन गप्प बसतील की घरात, खातील ना निवांत, पण काय गरज काय. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की हा जो त्याग आहे हा कुणाला पण जमत नाही. हा त्याग आहे धम्माचा प्रचार करणे किंवा कुठंतरी ते समता सैनिक दलामध्ये मोठ्या पदावर आहेत. मी तिकडे वेळ देत नाही म्हणून मलाही झापतात, कारण मलाही खंत की मला सगळं विहार बघून सगळ्या गोष्टी करावं लागतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या ठिकाणी तरुण पिढीने आलं पाहिजे. ज्यांना असं वाटतं की माझे पाय दुखतात, गुडघे दुखतात, मी घरीच बसतो, त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे की आपण गेलो पाहिजे. तुम्हाला बघून पुढची पिढी येणार आहे. आणि निब्बाण विषय त्यांनी सांगितलं की निर्वाण सगळ्यांनाच प्राप्त झालं पाहिजे. पण ही दुनिया कशी सगळी पापाची आहे. संगीतकार म्हणतात, एक संगीतकाराने सांगितलेलं आहे की बेईमानों के लिए भविष्य भी क्या वर्तमान भी चंगा है. बेईमानों के लिए भविष्य क्या वर्तमान भी चंगा है. ईमानदारों के लिए रोटी के लिए भी दंगा है. ईमानदारों के लिए रोटी के लिए दंगा है. यह पाप कम नहीं हो सकता यारो, क्योंकि यह पाप धोने के लिए गंगा है. तर आम्हाला काय गंगामध्ये पाप पाय धुवायचं नाही. तुम्ही बुद्धांच्या धम्माचा जर अभ्यास केला तर सगळेच पाप धुतले जातील आणि सगळेच पुण्याच्या मार्गावर जात असतील. कारण आपलं आयुष्य किती आहे तर 60 वर्षाचं आहे. आणि आता ओवाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय बौद्ध शासन सभा ही फार 88पासून ह्याची जर का इथं स्थापना असेल, कारण मी लहानपणापासून बघतोय, पण गेले 5 वर्षामध्ये हे काही विहार जेव्हापासून मी काम करतोय या विहारावर, तसं लहानपणापासूनच करतोय, पण हे विहारामध्ये मी जे काय अध्यक्षपदाची भूमिका घेतली आहे त्यावेळेपासून भारतीय बौद्ध महासभा पुणे अंतर्गतच मला पुणे शहरामध्ये कुठं कार्य दिसलं. ती बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे सुद्धा इथं पदाधिकारी आहेत, पण त्यांचं कार्य मला इथं काही दिसलं नाही. आणि त्यांनी चांगला प्रस्ताव मांडला. मध्ये आम्ही विहार रजिस्ट्रेशन करायला गेलो होतो, पण बुद्ध विहार रजिस्ट्रेशन होत नाही. त्यामुळं भारतीय बुद्ध शासन सभा खोडून या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा पुणे तसेच समता सैनिक दल पुणे याची बोर्ड ओपनिंग समोर जॉन पॉलजी अण्णा त्यांच्या ऑफिस समोर आपली कमान आहे, त्या कमानीवर आणि या विहार आपण लवकरात लवकर ती स्थापना करू अशी गवाही देतो. आणि पुढे आपण असंच कार्य करत राहू अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. जय भीम. दरवेळेस मी त्यांचे भरपूर पुस्तक आहेत तेच देत असतो. तर या ठिकाणी मी ते गायकवाड परिवाराच्या मुली आहेत, धम्माचा प्रसार आणि प्रचार चांगल्यारीत्या करतात आणि त्यांनी तो या ठिकाणी येऊन सन्मान घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. 5 वर्ष शिक्षण घेऊनही मुलांना शिकवत गेलेले आहेत. घटनेशी सांगून मला बौद्धाचार्य बनवा
तात्पुरते धर्माचं कार्य थोडं थोडं चालू. या ठिकाणी काय आम्ही लहान असताना भरपूर आम्हाला ते गायडन्स करायचे. जोरदार अशा त्यांना शुभेच्छा देण्यात याव्यात. जे या ठिकाणी प्रवक्ते आहेत सोडवणे सर, परिवाराने एवढा जोमाने ओढला तर खरंच त्याच्याबद्दल भरपूर अशा शुभेच्छा. हाय हाय सर हाय. तसेच मार्गदर्शक तसेच शेलार दादा आमचे मार्गदर्शक त्यांचा सर्वांचा आभार. ते समता सैनिक दलाचे जीओसी आहे, सर्वांनी काय स्वागत करावं.